मैदानात मुले खेळत असताना असं दोन दगडासारख्या वस्तू पेटत पेटत जमिनीवर पडल्या। मुले थेट पालकांकडे पळाली। क्षणभर कोणालाच काही कळलं नाही। भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर परिसरातील परसोडी गावात उन्हाळ्याची दुपार होती। आकाश स्वच्छ होतं, ढग नव्हते, वादळ नव्हते, पाऊसही नव्हता। मग अचानक मैदानात खेळणाऱ्या मुलांनी वर पाहिलं आणि सगळ्यांचा श्वास अडकल्यासारखा झाला। आकाशातून काहीतरी चमकतंय, जणू आग पेटलेली, वेगाने खाली येतंय आणि पाहता पाहता दोन वस्तू थेट जमिनीवर आदळल्या। जमिनीवर पडताना त्या वस्तू जळत होत्या, ठिणग्या उडत होत्या, आजूबाजूची माती काळवंडली। मुलं घाबरली। काही क्षणात सगळं मैदान शांत झालं। कोण बोलायचं धाडस करत नव्हतं। त्या दोन वस्तू दगडासारख्या दिसत होत्या, पण साध्या दगडांसारख्या नव्हत्या। हात लावायची कोणाची हिंमत होत नव्हती, कारण अजूनही त्यातून उष्णता जाणवत होती। काही मुलं धावत घरी गेली, आई वडिलांना सगळं सांगितलं। आकाशातून आग पडलीये हे ऐकून सुरुवातीला कोणालाच विश्वास बसला नाही, पण जेव्हा लोक मैदानात पोहोचले तेव्हा दृश्यच वेगळं होतं। जिथे त्या वस्तू पडल्या होत्या तिथली जमीन जळाल्यासारखी झाली होती। आजूबाजूला धुरासारखा वास पसरलेला होता। गावात एकच खळबळ उडाली। ही घटना भंडारा जिल्हा येथील जवाहरनगर परिसरातील परसोडी गावात घडली। भर दिवसा लोकांच्या डोळ्यांसमोर मैदानात खेळणाऱ्या मुलांजवळ आणि तरीही नेमकं काय घडलं याचं उत्तर कुणाकडेच नव्हतं। काही जण म्हणू लागले कदाचित वीज कोसळली असावी, पण वीज पडली तर आवाज होतो। आकाश ढगांनी भरलेलं असतं, इथे तसं काहीच नव्हतं। काहींनी कुजबूज सुरू केली, हे काहीतरी वेगळंच आहे। भीतीचं वातावरण निर्माण झालं। कोणी त्या वस्तू जवळ जायला तयार नव्हतं। थोड्याच वेळात पोलिसांना माहिती देण्यात आली। जवाहरनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी परिसर सुरक्षित केला, लोकांना मागे हटवलं। त्या दोन वस्तू काळजीपूर्वक ताब्यात घेण्यात आल्या। अजूनही त्या पूर्णपणे थंड झालेल्या नव्हत्या। पोलिसांनी त्या अवशेषांना सुरक्षित ठिकाणी ठेवले। गावात चर्चा सुरू झाली, हे उल्कापिंड असू शकतं का? आकाशातून पडले म्हणजे काहीतरी अंतराशी संबंधित असणार। काही लोक घाबरले, काही जण उत्सुक झाले, पण कोणाकडेच ठोस माहिती नव्हती। अफवा पसरू नयेत म्हणून प्रशासनाने शांत राहण्याचं आवाहन केलं। जिल्हा प्रशासनाने या घटनेची तातडीने दखल घेतली, कारण ही घटना साधी नव्हती। आगीसारख्या पेटत पडलेल्या वस्तू भर दिवसा लोकवस्तीच्या जवळ, त्यामुळे कोणताही निष्कर्ष काढण्याआधी वैज्ञानिक तपास गरजेचा होता। यानंतर एक महत्त्वाची माहिती समोर आली। या घटनेचा तपास स्थानिक पातळीवर थांबणार नव्हता, बाहेरून तज्ज्ञ बोलावणे जाणार होते, कारण हे जे काही होतं ते सामान्य नव्हतं। आणि इथे सस्पेन्स वाढतो। दुसऱ्या दिवशी प्रशासनाने स्पष्ट केलं की या अवशेषांचा तपास करण्यासाठी कोलकाता येथील एका विशेष संशोधन पथकाला पाचारण करण्यात आलं आहे। हे तज्ज्ञ वैज्ञानिक पद्धतीने या वस्तूंची तपासणी करणार आहे। प्रयोगशाळेत चाचण्या केल्या जाणार आहेत, त्यानंतर खरं काय ते समोर येणार आहे। तोपर्यंत एकच प्रश्न सर्वांच्या मनात घोळत राहिला। मैदानात मुलं खेळत असताना आकाशातून पेटत पेटत पडलेल्या त्या दोन दगडांसारख्या वस्तू नेमक्या काय होत्या? या अंतराळातील उपग्रहाचा तुकडा की उल्कापिंड? की काहीतरी वेगळंच? उत्तर अजून मिळालेलं नाही, पण तपास सुरू आहे आणि खरं लवकरच समोर येणार आहे।